नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी नेहमी काही गोष्टी अशा सांगतो की ज्या आपल्या अनुभवातल्या असतात. अनुभवातून आपण काही आडाखे अंदाज तयार करतो. त्यामुळे होणाऱ्या गोष्टींचे संकेत आपल्याला आधी मिळतात आणि त्या संकेतानुसार देखील आपण चालतो. मी मध्ये एकदा तुम्हाला रामचंद्रन नावाच्या एका मेंदूचे काय ते जाणकार असलेल्या डॉक्टरची गोष्ट सांगितली होती. की मेंदूमध्ये प्रत्येक अनुभव इतका बारकाईने नोंदला जात असतो आणि त्याचं एक सारगर्भ निष्कर्ष काढूनच माणूस वागत असतो. त्याला तर्क म्हणतात, तर्कशास्त्र म्हणतात वगैरे वगैरे असो. पण त्यामुळे काही संकेत मिळतात की ठराविक गोष्ट घडली. आता अनेक जण ते किनारपट्टीत राहणारे कोळी बांधव असतात. ते हवामान खात्यापेक्षाही नेमकं सांगतात की पाऊस किती दिवसांनी येईल, किती प्रमाणात येईल, कधी येईल किंवा लांबणार आहे. हा त्यांचा वर्षानुवर्षाचा अनुभव असतो. मला एक अशी बातमी बघितलेली आठवते, रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावरची. एका टीव्ही चॅनेलच्या रिपोर्टरला त्याने सांगितलं होतं की ते 4 दिवसात पाऊस येणार आहे आणि हवामान खात्याने 8-10 दिवस तरी मान्सून लांबणार असं सांगितलं होतं. पण त्या कोळ्याने सांगितलं होतं त्याप्रमाणे 4 दिवसातच मान्सून सुरू झाला होता आणि तो रिपोर्टर त्याला परत भेटला होता. तेव्हा त्या कोळ्याने जो आपला अनुभव त्याला सांगितला. पण आम्हाला बाकीचं काही कळत नाही म्हणाला. पण वाहणारे घोंगावणारे वारे आणि समुद्राच्या लाटा या विशिष्ट पद्धतीत दिसायला लागल्या की आम्हाला कळतं की पावसाळा जवळ आला, मान्सून जवळ आला. आणि ते मी सांगितलं होतं, त्याच्यात काही मोठं नाही. कुठलाही 50-60तला किनारपट्टीतला कोणी तुला हेच सांगेल. माझ्याकडे काही दिव्य दृष्टी नाही. तर त्याला तर्कशास्त्र किंवा संकेत किंवा आपला एक आपण प्रत्येक जणाने काढलेला आयुष्यातला एक निष्कर्ष असतो, आधार असतो आणि त्या आधारावर आपल्या थिअरीज तयार होत असतात. तुम्ही म्हणाल की देवाभाऊ नुसती बातमी बघूनच सुखावले, याच्यात हे तर्कशास्त्र वगैरे कुठून आलं? तर ते तर्कशास्त्र असं आहे की शरद पवार असोत, देवेंद्र फडणवीस असोत, उद्धव ठाकरे असोत, हे प्रत्येक जण आपापले निष्कर्ष जे काढत असतात, अमित शहा असोत, ममता दिदी असोत, हे प्रत्येक जण आपापले राजकारणाची दिशा ठरवताना आपापले जे अनुभव असतात त्याच्या आधारावर जातात आणि जर ते भावनांच्या आहारी गेले तर त्यांचे जे निष्कर्ष असतात ते धुडकावून ते चुका करतात आणि म्हणून त्यांचं नुकसान होतं. त्यामुळे हे जे संकेत मिळत असतात, आपण म्हणतो संकेत म्हणजे काय असतं? तुमच्या तर्कबुद्धीला काही गोष्टी कळतात, त्या दिसत नसतात, दूर असतात, कुठेतरी येत असतात. तुम्हाला आठवतंय आता बंगाल वगैरेच्या निवडणुका होत असताना किंवा त्याच्या आधी बिहारच्या निवडणुका होत असताना मी असाच एक व्हिडिओ केला होता, जो प्राध्यापक प्रोफेसर योगेंद्र यादव यांच्या संबंधातला होता. की योगेंद्र यादव यांनी एखादं राजकीय भाकीत केलं की 100% त्याच्या उलट घडतं. हे गेल्या 10-12 वर्षातल्या अनुभवातून मी ठरवलेलं आहे की योगेंद्र यादव जेव्हा भरभरून एखाद्या पक्षाला पाठिंबा देतो तेव्हा त्या पक्षाचा घात झाल्याशिवाय राहत नाही. हे गेल्या 10-12 वर्षातल्या घटना आपल्याला सांगतात. हरियाणामध्ये काँग्रेसची हवा आहे. काँग्रेस की आंधी आएगी, शायद सुनामी आएगी. हे ज्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं तेव्हा मी नेमकं उलट सांगत होतो की भाजप तिसऱ्यांदा हरियाणा जिंकेल. त्याच्यात जे काय माझं राजकीय अक्कल असेल, अनुभव असेल, त्यामधलं एक कारण योगेंद्र यादव हे होतं. योगेंद्र यादव हा वातकुक्कुट आहे. हवा कुठल्या दिशेने वाहते त्याच्या उलट नाव योगेंद्र यादव घेतात की आपल्याला खरी दिशा कळते. योगेंद्र यादव म्हटलं की काँग्रेसची हवा आहे की समजायचं काँग्रेसचा बट्ट्याबोळ होणार आहे आणि तो झाला. तो महाराष्ट्रात झाला, तो दिल्लीत झाला, तो बिहारमध्ये झाला आणि तो बंगालमध्ये झाला.
या पाचही निवडणुकांसाठी निवडणुकीच्या पूर्वी महिनाभर, 1.5 महिना, 4 दिवस, 8 दिवस मतमोजणी पूर्वीपर्यंत योगेंद्र यादव यांचे आडाखे तुम्ही बघा, त्यांचे अंदाज बघा, मग तुम्हाला कळेल की ते बोलले की नेमकं उलट होतं. आणि म्हणून मी म्हणतो की योगेंद्र यादव यांनी कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणं हे त्या पक्षासाठी शापवाणी असते, पण त्यांच्या विरोधकांसाठी ते वरदान असतं. बंगालच्या बाबतीत सुद्धा ममता दिदीशी टक्कर होईल पण ममता दिदी हरणार नाही असं योगेंद्र यादव म्हणाले. आणि मी गॅरंटी दिली की आता भाजप जिंकला, कारण योगेंद्र यादवचं वरदान भाजपला मिळालं. तेव्हा ही काही माणसं असतात, त्यांचे पायगुण म्हणा, हातगुण म्हणा, जे काय असतात ते असे असतात की त्यांचे पाय जिथे लागतील तिथे वाटोळच होतं, अपयशच मिळतं. कपिल सिब्बल जे केस घेऊन कोर्टात जातील, सुप्रीम कोर्टात, ती बाजू पराभूत होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल या दोन सुप्रीम कोर्टातल्या दिग्गज वकिलांची गेल्या 10-12 वर्षातली ही ख्याती आहे की त्यांनी ज्याची बाजू लढवायला घेतली तो केस कोर्टामध्ये हरणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि म्हणूनच त्यांच्याकडे बघून अनेक जण, अनेक राजकारणी आपलं धोरण ठरवतात, आपली भूमिका ठरवतात. त्या कुठची बातमी बघून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ किंवा देवेंद्र फडणवीस सुखावले असा तुमच्या मनात जो प्रश्न असेल त्याच्यासाठी ही सगळी पार्श्वभूमी सांगायला लागली. कॉक्रोच जनता पार्टी नावाचा जो तमाशा व्हर्च्युअल जगामध्ये सुरू आहे तो किती बोगस आहे हे रस्त्यावरच्या सामान्य अडाण्यातल्या अडाणी माणसाला कळतं, फक्त बुद्धिजीवींना कळत नाही. स्वतःला राजकारणाचे अभ्यासक वगैरे म्हणवणारे आहेत, जे गेल्या 1.5-2 वर्षामध्ये सातत्याने तोंडघशी पडलेले आहेत, त्यांना त्या अभिजित दिपकेची जी कल्पना जगतातली कॉक्रोच जनता पार्टी आहे तिच्याकडून भाजपचं सिंहासन गदगदा हलवलं जाणार अशी रोजच्या रोज स्वप्न पडत आहेत. आणि मग तो दिल्लीला आला, जंतर मंतरवर त्याच्यासाठी लाखोची गर्दी झाली, ही स्वप्न सुद्धा अशा लोकांनी बघितली, पण वास्तवात 1000 लोक आलेले नव्हते. नंतर तो काय त्याच्या गावी पोहोचला मराठवाड्यात. आणि आता काल परवा पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये त्याच्या वतीने जे काय आंदोलन करण्यात आलं, धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री त्याच्या राजीनाम्यासाठी, तिथे 2 माणसं अशी आली होती, सतत त्या अभिजित दिपके बरोबर दिसत होती. ती माणसं अभिजित दिपके बरोबर आणि कॉक्रोच आंदोलनाच्या मंचावर दिसली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुखावले अशी मला आतल्या गोटातून मिळालेली बातमी खोटी नाही, सूत्रांकडून वगैरे असं खोटं बोलत नाही मी. मला फडणवीसांच्या जवळच्या काही लोकांकडून कळलं की सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारामध्ये जे कॉक्रोच आंदोलन झालं त्याच्या मंचावर अशी 2 माणसं होती की त्यांना बघून फडणवीस सुखावले. त्यांना कॉक्रोच जनता पार्टीची चिंताच करायची गरज नाही असं वाटलं. आणि ती 2 माणसं होती, प्रख्यात वकील की कुख्यात वकील, जे फक्त न्यूज चॅनेलवर असतात, बातम्यांमध्ये असतात, कोर्टामध्ये नसतात, असे अतिशय नावाजलेले वकील की ज्यांचे प्रत्येक अंदाज आडाखेत चुकतात, ते आहेत असीम सरोदे. आणि दुसरे कायम रडगाणं गाणारे बुद्धिजीवी सामाजिक कार्यकर्ते विशंबर चौधरी. ही 2 माणसं अभिजित दिपकेच्या आसपास मंचावर दिसली. अभिजित दिपकेच्या आंदोलनाला भरघोस पाठिंबा द्यायला आली आणि त्याचं चित्रण जेव्हा टीव्हीच्या स्क्रीनवर दिसलं तेव्हा देवेंद्र फडणवीस सुखावले, निर्धास्त झाले की हे जे काय कॉक्रोच आंदोलन चालणार आहे ते चालू द्यायला, त्याचं कुठे अडवणूक करायची नाही, त्याला रोखायचं नाही, ठोकायचं नाही.
का ज्या वेळेला असीम सरोदे आणि विशंबर चौधरी या आंदोलनात सहभागी झालेत तेव्हा त्या आंदोलनाचा बट्ट्याबोळ होणार, बोजवारा उडणार, ते लवकरच निष्प्रभ आणि निष्क्रिय होऊन जाणार याविषयी देवेंद्र फडणवीसांच्या मनात तिळमात्र शंका उरली नाही. ते सुखावले, हे आंदोलन बघून सुखावले. कुठचाही सत्ताधारी आंदोलन, संघर्षात्मक आंदोलन, निदर्शनं बघून थोडा चिंतेत पडतो. पण महाराष्ट्रात किंवा पुण्यात झालेलं कॉक्रोच आंदोलन बघून देवेंद्र फडणवीस सुखावले, कारण त्यांना खात्री पटली की आता अभिजित दिपके किंवा त्याच्या कॉक्रोच जनता पार्टी विषयी कुठलीही चिंता करायचं कारण नाही, कारण ज्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, जे निरर्थक आहे तिथे धावत पाठिंबा द्यायला जाण्याची हौस असीम सरोदे आणि विशंबर चौधरी यांच्यामध्ये आहे. त्यांची ती क्षमता आहे. एखाद्या नाकर्त्या निकम्या गोष्टी शोधून तिथे दौडत धावत जाऊन पाठिंबा देणं, हे कौशल्य आत्मसात केलेली ही महाराष्ट्रातली दोन दिग्गज माणसं आहेत की त्यांची हजेरी दिसली की आपण समजायचं की त्यांनी पाठिंबा दिला ना, मग त्यातून काही निष्पन्न होणार नाही. त्यांचं आंदोलन निरुपद्रवी असणार किंवा निरुपद्रवी आंदोलन आहे, त्यातच ही माणसं जातात. त्या निमित्ताने आपल्यावर कॅमेराचा झोत, प्रसिद्धीचा झोत पाडून घेतात आणि मग विसरून जातात कोण झुरळ होतो, कोण ढेकूण होतो, कोण उंदीर होतात. असो, पण या दोघांची कॉक्रोच आंदोलनामधली उपस्थिती बघून देवेंद्र फडणवीस सुखावलेत, हे त्यांच्या निकटवर्ती माणसाकडून कळलेली मला बातमी आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवली. आवडली लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.